तोंडलीची भाजी म्हटलं की लहान मुलं नाक मुरडतात. तर एकदा माझ्या पद्धतीने बनवून बघा. मोठे काय लहानसुद्धा आवडीने खातील. 2 ऐवजी 4 चपाती खातील इतकी ही टेस्टी आणि चविष्ट बनते. तर एकदा नक्कीच ट्राय करून बघा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर मी इथे तेंडली कापून घेतलेली आहे. तर इथे बघू शकता या पद्धतीने लांब लांब कट करून घेतलेली आहे. तर आधी स्वच्छ धुवून नंतर एका तेंडलीची अशी 4 भाग करून घेतलेले आहे. तर यामध्ये कधी पिकलेली तेंडलीसुद्धा असतात, म्हणजे त्याचा कलर आतमधून लाल असतो, तो याच्यामध्ये घ्यायचा नाही आहे. चला तर मग गॅसवर मी एक पॅन ठेवलेला आहे. याच्यामध्ये 1 चमचा तेल घालून घेऊया. तेल चांगलं गरम झालं की याच्यामध्ये जी तेंडली आपण कट करून ठेवली आहे ती टाकून घ्यायची आहे. तेंडली 2 ते 3 मिनिटं चांगलं तेलामध्ये परतून घेऊयात. तेंडली या पद्धतीने केली तर भाजीची चव खूप छान लागते. तर इथे बघू शकता 2 ते 3 मिनिटं तेंडली या पद्धतीने परतून घेतलेली आहे. तर आता आपण याला झाकून ठेवून देऊया, म्हणजे तेंडली थोडी सॉफ्ट होईल. तर मध्ये मध्ये याला फिरवून घ्यायचं आहे. तर मी इथे 4-5 मिनिटं तेंडली चांगली फ्राय करून घेतलेली आहे, पण मध्ये मध्ये याला फिरवून घेतलेलं होतं. तर इथे आता तुम्ही तेंडलीचा कलर बघू शकता. मस्त असा कलर आलेला आहे आणि तेंडलीसुद्धा हलकीशी सॉफ्टसुद्धा झालेली आहे. तर या पद्धतीने केली तर तेंडली शिजायला वेळ लागत नाही. तर आता एका प्लेटमध्ये हे सगळी तेंडली काढून घेऊयात. त्याच पॅनमध्ये 2 चमचे तेल टाकायचं आहे. तेल छान गरम झालं की याच्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकून घेऊयात. अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे. सोबतच थोडंसं हिंग टाकून घेऊया. आता एक छोट्या साईजचा बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे. तर कांदा आपल्याला चांगला असा परतून घ्यायचा आहे. यासोबतच थोडेसे कढीपत्तासुद्धा टाकून घेऊयात. तर भाजीमध्ये कढीपत्त्याचा फ्लेवर खूप छान लागतो. 2 ते 3 मिनिटं कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. तर हलका कलर चेंज होईपर्यंत परतून घेऊया. खूप जास्त आपल्याला डार्क कलर करायचा नाही आहे. तर इथे बघू शकता कांदा आपला चांगला परतून झालेला आहे. तर यासोबतच मी इथे आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे. तर तुम्ही याऐवजी आलं लसणाची पेस्ट वापरली तरीही चालेल, पण या पद्धतीने ठेचून टाकलं ना तर याची चव खूप छान लागते. तर यालासुद्धा 2 ते 3 मिनिटं परतून घेऊया, म्हणजे आलं लसणाचा जो कच्चा वास आहे तो निघून जाईल. तर मी इथे 2 ते 3 मिनिटं हे चांगलं परतून घेतलेलं आहे. तर आता याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालूया. तर मी एक छोटा साईजचा टोमॅटो घेतलेला आहे. यासोबतच 1 चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा धने जिरे पावडर, सोबतच चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि सगळे मसाले चांगले मिक्स करून घ्यायचे आहे. आता मिनिटभर चांगले याला परतून घेऊया. तर टमाटर शिजले पाहिजे आणि मसालासुद्धा जळला नाही पाहिजे, यासाठी अगदी थोडंसं म्हणजे चमचाभर याच्यामध्ये पाणी टाकून घेऊयात, म्हणजे मसाला आपला जळणार नाही. तर इथे बघू शकता अगदी थोडंसंच पाणी टाकून घेतलेलं आहे. परत याला चांगलं असं मिक्स करून घेऊया आणि टमाटर चांगले शिजवून घ्यायचे आहेत. तर आता इथे बघू शकता टमाटर आपले चांगले असे गळलेले आहेत. तर आता जी तेंडली आपण फ्राय करून ठेवली होती ते याच्यामध्ये टाकून घेऊयात. आता मसाल्यामध्ये चांगलं याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर तेंडली आपली आधीच थोडीशी सॉफ्ट झालेली आहे, त्याच्यामुळे जास्त वेळ याला शिजायला लागणार नाही. तर आता याला चांगलं असं मिक्स करून घेऊयात. तर इथे बघू शकता मसाल्यामध्ये हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता याला आपण झाकून शिजवून घ्यायचं आहे. तर 4 ते 5 मिनिटं याला परत शिजवून घेतलेलं आहे. तर आता बघू शकता तेंडली आपली मस्त अशी सॉफ्ट झालेली आहे. तर या पद्धतीने ही भाजी बनवली तर चवीला खूप छान लागते. तर ही भाजी जशी रेडी झालेली आहे, पण याच्यामध्ये मी 2 चमचे शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे. तर ऑप्शनल आहे, जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकू शकता.
जर नसेल आवडत तर तुम्ही अशीच सुद्धा ही भाजी खाऊ शकता. चवीला अगदी मस्तच लागते. तर शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर चांगलं असं मिक्स करून घेऊयात. आता गॅसचा फ्लेम बंद करून दिलेला आहे. याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात. तर भाजी आपली रेडी झालेली आहे. खायला अगदी मस्तच लागते. एकदा या पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा. कोथिंबीर घातल्यानंतर सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर ही भाजी भाकरीसोबत, चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता. अगदी मस्तच लागते. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. सोबतच चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि तुम्ही ही भाजी कशी बनवता हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. बाय बाय. टेक केअर.